सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अनुसूचित जाती आणि काही महाविद्यालय यांच्यामधून काही शिक्षक आहेत ते गेली 12 दिवस इथं उपोषणाला बसले होते. तर त्यांना पाठिंबा देण्यासाठी आमच्या वतीने भारतीय धर्मनिरपेक्ष पार्टी, मी महासचिव संतोष सागवेकर, तसेच हर्ष गायकवाड आदिसभा सदस्य आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा. दिनांक 3 फेब्रुवारी 2026 पासून हनुमंते म्हणून जे आहे हनुमंते गोंदिबा हे बेमुदत धरणे आंदोलनाला बसलेले होते. त्यांच्या मागण्या अशा होत्या की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत जे संलग्न महाविद्यालय आहे त्यामधील अनुदानित पदावरच्या ज्या सहाय्यक प्राध्यापकाच्या भरती झालेल्या आहेत त्यामध्ये मान्यतामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे किंवा नियम डावलून मान्यता दिलेली आहेत अशी त्यांची मागणी होती. आणि जर ते नियम डावलून अप्रूव्हल झाले असतील तर ते अप्रूव्हल रद्द करावे ही प्रमुख मागण्यापैकी एक मागणी होती. तर त्यामध्ये 3 संस्था मुख्यतः होत्या. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी अंतर्गत जे 14 जागा भरल्या गेल्या आहेत. नाही, ते नेमकं कुठली? महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी पुणे, गरवारे महाविद्यालय, गरवारे महाविद्यालय, त्यामध्ये कॉमर्स आहे आणि आर्ट्स सायन्स आहे, दोन्ही महाविद्यालय आहेत. त्या महाविद्यालयामध्ये एकूण 14 जागा भरण्यात आल्या होत्या. पण त्या जागाचे जेव्हा इंटरव्ह्यू झाले त्यापैकी 3 दिवस दिव्यांग प्रतिनिधी नव्हता हे संस्थेने लिहून दिलेलं आहे. आणि तरीसुद्धा विद्यापीठाने दिव्यांग प्रतिनिधी उपस्थित होता असे सांगून त्यांनी त्याला मान्यता दिलेली आहे. दुसरं आहे त्यामध्ये दुसरा मुद्दा होता सुरेंद्र डावरे व हनुमंते यांनी तक्रार केली होती की सदर मान्यता होत असताना गुणवत्तेला डावललं गेलेलं आहे. गुणवत्तेला डावललं गेलं असल्यानंतर माझ्याकडे तक्रार प्राप्त झाल्यावर मी एक पत्र दिलं होतं की बाबा यामध्ये जे गुणपत्रिका त्यांनी दाखल केलेली आहे कॉलेजने ती गुणपत्रिका मला आदिसभा सदस्य म्हणून दाखवण्यात यावी जेणेकरून चुकीचे अप्रूव्हल जाणार नाही. परंतु मला त्यांनी एक तुम्ही त्रयस्थ आहात म्हणून विद्यापीठाने मला हे केलं. परंतु विद्यापीठाने 9 महिन्यानंतर त्यांना शिक्षक मान्यता देऊन एक वेगळाच पायंडा पाडला होता. तिसरा मुद्दा होता नगरमध्ये फक्त इंटरव्ह्यूचे मार्क पकडून मेरिट लिस्ट करण्यात आली होती जे की शासकीय नियमाच्या धोरणाच्या विरोधात आहे. आणि विद्यापीठाने जे स्वतःची भरती केलेली आहे त्यामध्ये अकॅडमिक परफॉर्मन्स व इंटरव्ह्यू परफॉर्मन्स आहे असं करून ते इंटरव्ह्यू म्हणजे निवड प्रक्रिया राबवली होती. असे असताना फक्त नगरसाठीच ही प्रोसेस का राबवली ही एक मोठा संशय निर्माण झालेला होता. असे 3 आहेत. नंतर आमचे एक अभ्यास मंडळाचे सदस्य आहेत डॉक्टर मिलिंद बोडके, त्यांना कन्व्हेनरपदी नेमणूक करावी म्हणून ते पात्र असल्यामुळे ते मागणी करत होते. परंतु त्यांची नेमणूक होत नव्हती. तर त्यामध्ये कुठं कास्ट डिस्क्रिमिनेशन आहे का हे एक मोठा डिस्क्रिमिनेशन असल्याचा त्यांचा आरोप आहे. आणि तो सिद्ध का होतो आहे कारण ज्यांना कन्व्हेनर म्हणून नियुक्ती दिलेली आहे ते व्यक्ती जे उमेदवार आहेत ते पात्र नाहीत, त्यांचे 2 PhDचे स्टुडंट नाहीत त्यांच्याकडे. म्हणजे थोडक्यात एकूण किती कॉलेज विद्यापीठ होते की ज्यांच्यात भरती आली त्याशी? 3 संस्था अंतर्गत. कुठल्या ते संस्था? एक महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, हां, दुसरं राजगड शिक्षण संस्था, ती कुठं आली? बोरची, हां. तिसरी अहमदनगर जिल्हा मराठा संस्था, अहिल्यानगर. तर एकूण किती भरती झाली? जवळपास 60च्या आसपास भरती झाली तिन्ही कॉलेजला? कॉलेज. तिन्ही कॉलेजला. तर ओपनमध्ये किती होते? मागासवर्गीय काही कॅटेगरी असेल का? जाहिरात पाहिल्यानंतर जाहिरातीनुसार ना आता 5 पोस्ट ओपनच्या महाराष्ट्र सोसायटीला होत्या. परंतु प्रत्येक ठिकाणी ओपनच्या विविध कॅटेगरीच्या आता ती काय पाठ राहणं शक्य नाही तशा 60 पोस्ट नाही. विकलांग किंवा अपंग यांच्यासाठी पण होते का? प्रत्येक ठिकाणी विकलांगला होती. नगरला विकलांगचं होतं पण ते जिथे इंटरव्ह्यू घेण्यात आली होती तिथं विकलांगला वरती जाण्यासाठी कुठली सोय करण्यात आली नव्हती अशी तक्रार. नेमकं थोडक्यात सांगा की नेमकं तुमचं मागण्या काय होत्या? आणि दिव्यांग कायद्याचं उल्लंघन कुठल्या? दिव्यांग कायदा, ओके. 2016चा जो दिव्यांग कायदा आहे ओके त्याच्यामध्ये दिव्यांग प्रतिनिधी हा पहिल्या दिवसापासून उपस्थित असायला पाहिजे. ओके. इंटरव्ह्यू घेत असताना दिव्यांग प्रतिनिधी उमेदवार जे आले इंटरव्ह्यूला त्यांना तिथे जाण्या येण्यासाठीची वेगळी व्यवस्था, स्वतंत्र व्यवस्था चांगली असायला पाहिजे. ओके. दिव्यांगासाठी आहे ती. ओके. अशा ठिकाणी इंटरव्ह्यू घेणं गरजेचं आहे. तर जिथे समजा जिथे इंटरव्ह्यू घेतली गेली तिथं दिव्यांग व्यक्ती जाऊ शकत नसेल, ओके, तर ते जाताना अडचण तयार होत असेल तर त्याच्या मानसिकतेवरती परिणाम होतो. विकलांग किती जागा होत्या? प्रत्येक ठिकाणी एक होते म्हणजे. आणि तुमचं मग ऑब्जेक्शन काय की जे भरती झालेले आहेत का तिथं?
आता ते ॲक्च्युली आम्हाला हातात निवड समिती अहवाल नाही, हां. परंतु मग पहिल्यांदा तुमचा म्हणजे नेमका मुद्दा हा आहे की तिथे दिव्यांग प्रतिनिधी पहिले 3 दिवस नव्हता. अच्छा म्हणजे नाही, आता तुम्ही जे आंदोलन करताय हो, त्याचे मुद्दे काय घेतले तुम्ही? दिव्यांग कायद्याचं उल्लंघन झालेलं आहे. हो, गुणवत्तापूर्व कॅन्डिडेट्सला डावलण्यात आलेलं आहे. ओके. आणि तिसरा जो मुद्दा आहे की ही पूर्ण प्रोसेस जर तक्रारी प्राप्त झाल्यानंतर हो, तक्रारीची शहानिशा न करता अप्रूव्ह दिल्यामुळे संशय निर्माण झालेला आहे. ओके. मग आता कुलगुरूंना भेटला तुम्ही? आम्ही कुलगुरूंना भेट झाली का म्हणजे आमचं धरणे आंदोलन 11 फेब्रुवारी 2026 रोजी झालं. हां, त्या दिवशी कुलगुरू नसल्यामुळे काल आमची सहविचार सभा झाली कुलगुरूंसोबत. आज इतिवृत्त प्राप्त झालेलं आहे. ओके. कुलगुरूंनी एक समिती स्थापन केलेली आहे. ओके. समितीचा अहवाल 3 महिन्यामध्ये सादर करण्यात येईल व 3 महिन्याचा समितीचा अहवाल सादर झाल्यानंतरच पुढची कारवाई करण्यात येईल असं आम्हाला लिखित दिलेलं आहे. मग तुम्हाला त्याच्यावर समाधान आहे का? हो, आता सध्या तरी कसं आहे, चौकशीशिवाय आम्ही जी तक्रार केलेली आहे त्याची सत्यता शोधन होण्यासाठी सत्य शोधन समिती गरजेची होती. ती झालेली असल्यामुळे आम्ही सध्या तात्पुरते समाधानी आहोत. मग आता तुमचं काय भूमिका आहे सध्या? सध्या आम्ही आता वेट अँड वॉच आहे. जर समजा समितीनं चांगलं काम केलं तर आम्ही त्याबद्दल आमचं कुठलं हे राहणार नाही. 12 दिवस लागले या गोष्टीला म्हणजे प्रशासनाला, विद्यापीठ ते प्रशासनाला. आहे दुरुस्त आहे म्हणलं तरी चालेल. अजून दुरुस्त झाले का नाही ते अजून हे आहे, हां. ते तर मिळाले नाही, परंतु पहिली स्टेप तर झालेली आहे. ओके. बाकी उपोषणकर्त्यांचं काय म्हणणं आहे नेमकं? हां, मी उपोषण गरवारे महाविद्यालय हां, महाविद्यालयामध्ये भरती प्रक्रिया राबवताना ओके. या ठिकाणी दिव्यांग प्रतिनिधी पहिल्या दिवसापासून नव्हता हे मला कळाल्यानंतर मी संबंधित विद्यापीठाला सांगितलं की गरवारे महाविद्यालयात होणारी भरती प्रक्रिया हे नियमबाह्य आहे आणि ती तात्काळ थांबवण्यात यावी असा अर्ज केला होता. पण विद्यापीठाने त्याची कोणती दखल न घेता दुसऱ्या दिवशी दिव्यांग प्रतिनिधी नेमण्याचा प्रयत्न केला, पण दिव्यांग प्रतिनिधी उपलब्ध न झाल्यामुळे ती भरती प्रक्रिया बाह्य झाली. मग त्यानंतर त्यांना सांगितलं की संबंधित भरती प्रक्रिया नियमबाह्य झाली आहे, त्याची आपण रोखण्यात यावी असा अर्ज केला. पण विद्यापीठाने त्यासाठी 5 महिने आपण रोखून ठेवला होता. पण शेवटी विद्यापीठाने प्री अप्रूव्हल देऊन मोकळा झाले. मग आता तुमचं समाधान झालंय का? आमचं समाधान आणखी नाही. ज्यावेळेस अहवाल येईल आणि ज्या दोषीवर गुन्हा दाखल होईल, कारवाई होईल, त्यावेळेस आम्ही समाधान होऊ. आणि समजा निवड जो समिती नेमली त्या समितीनं जर व्यवस्थित तपासणी करून आमच्या दृष्टिकोनातून न्याय नाही दिला तर आम्ही पुन्हा आंदोलन करणार आहे. म्हणजे आज तुम्ही आंदोलन मागं घेताय का? आज तात्पुरत्या स्वरूपासाठी आम्ही घेतोय.